हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर मी पूनम, माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत. तर कशा आहेत सगळे? आशा करते मस्त असाल, मजेत असाल आणि आनंदित असाल. तर आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना. तर चला मैत्रिणींनो, आता मी निघाले आहे आर्यनच्या शाळेत. तर आर्यनच्या शाळेमध्ये असं काम आहे की आज त्यांना त्यांचे युनिफॉर्म मिळणार आहे शाळेचे. तर पीटीचा ड्रेस आज भेटणार आहे. तर त्यांनी मला सकाळी सांगितलं होतं की मम्मी मला घ्यायला ये आणि त्याच्या आधी मग ड्रेस मिळेल म्हणून. तर मग आत्ता वाजले आहेत 2:30 आणि 3ला त्याची शाळा सुटती. तर मग मी आता शाळेमध्ये निघाले आहे. तर त्याचा ड्रेस पण घेणार आहे पीटीचा आणि मग त्याला येताना घेऊन पण येणार आहे. तर चला आर्यनच्या शाळेमध्ये. तर इथं बाहेर मी आले आहे गॅलरीमध्ये. तर आभाळ भरपूर आले आणि नेमकी आता शाळा सुटायची वेळ झाली आणि पाऊस पण टिपकायला लागले. तरी पण शाळेमध्ये जावंच लागणार आहे. तर पावसाळा आहे म्हणून लाईट पण सारखीच जाते. तर कपडे मशीनला लावली मगाशी आणि लाईट गेली. तर आत्ता आली लाईट. तर मी शाळेमध्ये चालले तोपर्यंत कपडे पण होतील. तर मी त्याला लगेच घेऊन येणार आहे. त्याचा ड्रेस घेणार आणि लगेच येणार आहे. तर चला निघते आता. तर इथे प्रायमरी व हायस्कूल असे दोन्ही मुलांचे कपडे येथे शाळेतच देतात. तर आपण फक्त ड्रेसचे पैसे द्यायचे आणि ड्रेस घ्यायचे. तर आज आर्यनला हा पीटीचा ड्रेस घेतला. त्यानंतर मग त्याला तो छान बसलासुद्धा. अख्खा वर्ग गेला आर्यन, तू एकटाच राहिला काय? छान आहे तुझा क्लासरूम आर्यन. नवीन आहे ना? हां हां. आर्यन 5वीला गेलाय आता आणि वर्गामध्ये जागा म्हणजे पुरत नव्हती म्हणून हा त्यांना मोठा क्लासरूम दिलाय आणि नवीनच बांधकाम झालंय. तर छान आहे क्लास. काय हां, किती मस्त गाईल, छान गाईल. सगळी शाळा सुटली बघ. तर आम्ही आलो आहे स्वामी समर्थ मंदिरामध्ये. तर आर्यनच्या शाळेपासून जवळच हे मंदिर. तर आज गुरुवार पण आहे. तर मग पाया पडण्यासाठी ते आले. तर मंदिर बंद आहे कारण मंदिर 4 किंवा 5 नंतरच संध्याकाळी उघडतं आणि सकाळचं पण चालू असतं. तर आता दुपारच्या वेळेस कोण जास्त येत नाही त्यामुळे त्यांनी बंद केले. तर हे आहे आमच्या स्वामींचं सुंदर असं मंदिर. तर हे आहे स्वामींचं खूप सुंदर असं हे मंदिर आणि येथे असे झाडे वगैरे पण भरपूर आहे ना. तर खूप छान वाटतं. तर आम्ही लगेच घरी आलो. तर घरी आल्यावर बिट्टू आणि ओवी यांची पण शाळा सुटली होती. तर आज ते पण घरी आले होते कारण त्यांची शाळा घरापासून जवळच आहे ना. तर आधीमध्ये ते दोघं पण येत असतात. तर त्यांची मम्मी घ्यायला आज आली होती त्यांना. तर येता येता ती त्यांना घरी घेऊन आली होती. तर बिट्टूला आणि ओवीला आमच्या घरी खूप आवडतं आणि करमतंसुद्धा. त्यामुळे ते दोघंसुद्धा नेहमी येत असतात. तर आज तो खास करून ड्रोन पाहण्यासाठी आला होता. तर आमचा बिट्टू ड्रोन खेळायला आलाय आणि किती छान खेळतोय ड्रोन. वाव, उडतोय का? हां, आर्यन दाजीला म्हणा उडव.
त्याची लाईट बंद कर की. नाही मग नाही मग बंद आहे का? बनतात नाही काय केलं? बटन दाबून धरून आता चालू होते कर बंद. बिट्टूला पण शिकव ना ड्रोन उडवायला. त्या बोटात एवढा पण दम नाही की ते बटन मी दाबले होते ते. दाबून धर दाबून. येते का? येते येते. तर आता वाजले आहेत 5 आणि मुलांना भूक लागली होती म्हणून त्यांच्यासाठी छान असे हे रव्याचे वडे बनवले आहेत. तर अधूनमधून त्यांना ही रेसिपी खूप आवडते तर त्यामुळे मी ही बनवत असते. तर आज मी बिट्टू आला आहे ना त्यामुळे बनवले आहेत वडे. तर आता सर्वांना ते देते. तर चला. मस्त तयार झाले आता चला खायला. नीट बस. बिट्टूसाठी काय बनवले हो? तर मुलांनी आत्ताच खाल्ले आणि खाली गेलेत खेळायला. तर आमच्यासाठी मी चहा ठेवला. 6 वाजले आता चहाचा टायमिंग झाला. तर छानपैकी आता चहा पितो. तर इथं ओवीचा अभ्यास चाललाय बघ. ओवी तुझा अभ्यास. ओवीचा अक्षर किती छान आहे बघा. उलट दिसत असेल ना. थांब. तर हे आहे आमच्या ओवीचं अक्षर आणि छान आहे अक्षर तिचं. बिट्टू तुझं दाखव. हे आहे आमच्या आर्यनचं अक्षर. तर आता सगळी अभ्यासाला बसलेत. बिट्टूचं आता अक्षर दाखवते तुम्हाला. वाव किती छान आहे. बिट्टूने पण इथे ABCD किती छान काढली. एकदम मस्त आहे ना बिट्टू. झाला अभ्यास करायचा तुझा. अरे आता बिट्टूचा अभ्यास करायचा झालाय. आता खेळायला बसलाय बिट्टू आहे ना. ओवी गप. ओवीची कंपास घेऊन पळाला बिट्टू. इथं सगळेजण अभ्यास करायला बसलेत. छोटी माझी बघ एवढी घेऊन ये बरं. मी 5 नसतो पण जरा. हा 1 सगळं अंदाज दे. बघ तू तो घाबरतोय शिजुकाला. 3 हे काय इथं मला दिल की नाही आता. बाई इथं खाली ओवी. कोणाला मारते? आम्हाला कोणाला तुला? तुला ना अजून मेडिटेशन कसं करते त्याला सांग ना करायला. मेडिटेशन कसं करायचं शाळेत? ताट बस ताट असं असं बस असं बस. हा डोळे झाकायचं कसं? लय वेळ झाला. आणि डोळे बंद केलं काय दिसतं तुला? आणि जनगण कसं म्हणायचं असतं? भारत माता की कसं करायचं? आणि ती ओवी येते का शाळेत रोज? कोणापाशी बसते? आणि काव्य ती. तर इथं स्वयंपाकात आज मी जिरा राईस केलाय आणि मस्त रोट्यांचा बेत आहे. पनीर भाजी आणि रोट्या.
आणि इथं जिरा भात बनवून झालेला आहे. तर आता मस्तपैकी जेवण करणार आहे. तर चला. बिट्टूचं काय चाललंय? रोट्या खायचं काम. छान आहे का रोटी? बिट्टू छान आहे का? आवडती वे तुला? तर आता आम्ही जेवाय बसलोय. या सर्वांनी जेवण करायला. बिट्टू बरं पाणी दे. चला बाय बाय. तर आता सर्वजण गेली आहेत आणि छानपैकी किचन पण साफ केले. तर आता सर्व कामं आवरलेली आहे. तर चला मैत्रिणींनो, सर्वांना गुड नाईट. बाय.